आपली माणसं आपल्या माणसाला कधीच मोठं होऊ देणार नाही, ही रामायणापासून परंपरा आहे. एखाद्याला ट्रॅक्टर घेतला, हप्त्यावर घेतला असं, कंपनीला ॲव्हरेज नाही, आणि आपलीच माणसं आपली दुश्मन झाली. हा अभ्यास प्रभू रामचंद्रांनी स्वतःची मुलं युद्धाला आली तेव्हा केला. मला हे तुमच्या डोक्यातच नव्हतं आलं का? मग सुनत म्हणतात असं का घडायला लागलं, का म्हणून चुलता पुतण्यावर धावायला लागला, शत्रुघ्नावर धावला नवल. रामानं सुद्धा बायको टाकून दिली ती, पाहता का मॅग? आता तसं नाही, आता यांना टाकून कोण देईल? यांनी आता एकच तडाखा उठवलाय, काही झालं का मला राहायचं नाही. त्यांनी पाठच करून ठेवले, मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, आता माझ्याच्यानं होत नाही. पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ काढू? काय करतात, काय चाललंय महाराज? खरं आहे का खोटं आहे? आता तो काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. मी कुठे जाऊ दे, ती काय काळजी करायची नाही. हां, आणि काम जर पुरा झाला तर लोभ तयार होतो. हां, आणि लोभ तयार झाला का मत तयार होतो. मत 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 पार मरायला लागलं म्हातारं, आणि ग्रामपंचायत लागली, चौघ त्याला उचलून येतात ग्रामपंचायतीत. बटन दाबा, आणि तो मिळाला वाड्याला तर गावानं तपास केला नाही. लोकांना तुमचं काय घेणं आहे? सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय घेणं? आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. ही केस कमी आहेत माझ्या अंगाची महाराज, एवढी गावं पाहिलीत म्या. माझ्या इतकी तर कीर्तनं केली नाही कोणी, आणि माझ्या इतका संप्रदायात त्रासही कोणी काढला नाही. हां, दुसरा मिळालाच असता, मी उगाच निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाही तर रोज नवं लफडं आहे महाराज, रोज नवं लफडे कटपाहू करून करून कटाळलं महाराजला. पण आणि सगळ्यात जास्त, एवढ्यात जास्त त्रास मॅच काढलाय महाराज. खरं आहे का खोटं आहे? हां, आता मीच इतका वैतागलोय का आता मीच मी मग अशीच मोरे काकाला म्हणत होतो बसल्या बसल्या, आता आपण थांबवून घेतलं पाहिजे. आता लोक आपल्याला लय शिव्या द्यायला लागले. माझ्या डोक्यातच आलं होतं का आता आपण, तर आलंय माझ्या डोक्यात, मी 2-4 दिवसात घेणार आहे निर्णय की आता नको. 31 वर्ष झाली, 31 वर्ष डांबरीवर गेलीत मला 31 वर्ष. झोपणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, खाणं डांबरीवर. 26 स्कॉर्पिओ झाल्या माझ्या, 26 स्कॉर्पिओ झाल्या, आणि 3 बोलेरो झाल्या. म्हणजे 30 गाड्या 30 वर्षात झाल्या. आता मी 3 कीर्तनं करतो महिन्याला, 80-82 90 60 आणि 65 तर आपला महिनाच नाही. नाही एक केल्यावर तर आपल्याला जमतच नाही. नाही झोपच येत नाही एक केल्यावर. नट ना नट गेला मला. आम्ही किती कष्ट केले याचं लोक कधी विचार करीत नाही. आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची माझी गाठ नव्हती मला. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला? आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला. पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला. काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना. माणूस नालायक असावं पण किती. आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा. मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे. आता बस झाली 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं. आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं लागत. माझ्यापर्यंत ठीक. मी आजही समर्थ आहे ना यांना उत्तर द्यायला. मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे.
मी अजून आहे ना, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि याची अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तनं बंदच केली पाहिजे. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही काहीच बोला. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकडने फेटा ठेवून द्यावा. त्याचं त्याने चांगलं सांगावं. आम्ही 2-3 दिवसापासून विचार करतोय. 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी. पण ते मजा नाही राहिली त्याच्यात. आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना. मला आता हे बिचारे 10-10 लाख रुपये दिलेत महाराज. 10 लाख, 5 लाख, 51,000. अशा माणसाने आता यांना मोरे काकांना विचारणार का तुम्ही, मोरे मामांना, की 10 लाख कुठून आणले? विचारणार का तुम्ही? का तुम्ही याच्यावर क्लिप करणार? शोभलं का याला 10 लाख द्यायला? त्यानं कुठं दिलेत? कुठं दिलेत? कुठं दिलेत? मग काल भैरव त्यांना 20 लाख देईन ना. वा वा. त्यांनी किती दिलेत आता? 10. ते दुसरे आपले कुमार शेट आहेत, त्यांनी किती दिलेत? 5. मग कुमार शेटला 10 देईन ना काल भैरव. बरोबर आहे का? खरं आहे का खोटं आहे? मग त्यांनी कुठून आणले याची क्लिप करायची का तुम्ही? तुम्हाला सुधरत का मी काय म्हणतो? त्या बिचाऱ्याची कालभैरवावर श्रद्धा आहे. तो अध्यक्ष आहे. देवाने त्याला कमी केलं नाही. तो कसंही करो, पण त्याने देवाला 10 लाख दिले. मग आता कालभैरवाची जर कृपा झाली तर त्यांना 20 मिळतील ना 4 महिन्यात. मग तुम्ही त्यांच्यावर क्लिप करणार का? मोरे काकाने 10 लाख आणलेच कुठून? करतील याच्यातले 2-3 जण. सप्ताह झाले पा एखादा तरी टाकीतो का नाही? का अध्यक्षपद टिकवण्यासाठी 10 दिले? खरंय का खोटे? मग त्या बिचाऱ्याच्या कष्टाचं काय झालं? त्याचं काय झालं मला सांगा ना. 10 लाख आहेत, 10 रुपये नाहीत. ते 10 आता ह्या दुष्काळात 51 आहेत, 51,000 आहेत. ते इथं दिवसभर आवता खावं लागतं तेव्हा 350 मिळतात. मग लोक विचारच करतात. ही लोक आहेत त्यांनी देवावर, हे बा ज्याची देवावर श्रद्धा आहे त्याला देव देणार. मग मोरे मामाने दिले. मग तुम्ही हेच करणार का? आता हे 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे. कोण विचारित? आता हे कॅमेरावाला विचारू शकतो तू? मग मायाच का मोळा उठला?